सर्वांना जय महाराष्ट्र। आज पत्रकार परिषदेचा विषय रोह्यामध्ये नवीन सुरू होत असले डायलिसिस सेंटर। महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाकडून रोह्यातील आपलं जे काही उपजिल्हा रुग्णालय आहे त्या रुग्णालयामध्ये डायलिसिस सेंटरचं लोकार्पण सोहळा होता। आज खरोखर हे आज सरकार ही गतिमान सरकार आहे। या सरकारचे 3 घटक आहेत, एक शिवसेना, भाजप आणि तिसरा आहे राष्ट्रवादी। या तिन्ही पक्षांमुळे चाललेला सरकार आणि या सरकारच्या कार्यक्रमामध्ये आज रोह्यातलं जे काही डायलिसिस सेंटर त्याची जी काही निमंत्रण पत्रिका होती ही जर बघितली तर ही पत्रिका वाचल्यानंतर असं लक्षात आलं की केवळ ती एकाच कुठल्या तरी पक्षाची पत्रिका आहे आणि ती पत्रिका फक्त एका पक्षाच्याच पदाधिकाऱ्यांच्या नावापुरती दिसली। म्हणून कुठेतरी एक शिवसेनेचा तालुका प्रमुख म्हणून, आणि शिवसैनिक हा नेहमीच जागृत असतो आणि जागृतता दाखवून शिवसेनेच्या या तालुका प्रमुखाने आज पहिल्यांदा अलिबाग सर्जन CS निशिकांत पाटील यांना खडे बोल सुनावून ती पत्रिका बदलायला लावली। याचं जिवंत उदाहरण पहिली पत्रिका तुमच्याकडे असेल, याच्यामध्ये असलेली नावं आणि दुसऱ्या पत्रिकेत असलेली नावं हे जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये कुठेतरी त्यांना काही कारणास्तव बदल करावा लागला। खरं म्हणजे गेले कित्येक वर्ष आपण बघतोय की रोहा तालुक्यातील कुठलाही शासनाचा कार्यक्रम असो केवळ एकाच पदाधिकाऱ्यांची नावं लावून हे कार्यक्रम रोह्यात होत आहेत। हे खरं म्हणजे हास्यास्पद आहे, कारण सरकार आपण गेले कित्येक वर्ष बघतोय महायुतीचं आहे, महाविकास आघाडीचं आहे, तर त्याच्यामध्ये वेगवेगळे पदाधिकारी असतात। मी सांगितलं की आरोग्य खातं आमचं आहे, पण आम्ही बोलत नाही की आमचे माननीय आरोग्यमंत्री प्रकाशजी आंबेडकर यांचे एकट्याचंच नाव लावायला पाहिजे, पण यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव या पत्रकीमध्ये असायला पाहिजे होतं। त्याचबरोबर उपमुख्यमंत्री दोन्ही असतील, अजितदादा पवार असतील, आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे असतील। त्याचबरोबर महत्वाचा जर विचार करायला गेला, ज्या मतदारसंघामध्ये रोहा तालुका 3 मतदारसंघामध्ये विभागलेला आहे। मी विशेष करून आवर्जून सांगेन 30% रोह्यातील 30% भाग हा श्रीवर्धन मतदारसंघामध्ये येतो आणि 70% लोकांचं प्रतिनिधित्व करणारं रोहा तालुक्यातलं नेतृत्व असेल महेंद्र दळवी आणि दुसरा रविशेठ पाटील। परंतु रोहा तालुक्यातले जे कार्यक्रम होतात ते कुठल्या तरी एका पक्षाधार्जिन सार्वजनिक कार्यक्रम, सरकारचे कार्यक्रम होतात, हे अत्यंत चुकीचं बाब आहे। आणि यापुढे मी सांगतोय, यापुढे जे कार्यक्रम होतील, कारण या पत्रिकेवरती तर नाव नाहीच, कारण या पत्रिकेवरती मुख्यमंत्र्यांचं नाव नाही, जे आरोग्य खात्याचा निधी आहे ते आरोग्यमंत्र्यांचं नाव नाही, त्याचबरोबर उपमुख्यमंत्र्यांचं नाव नाही, इथले स्थानिक आमदार मी सांगितलं की महेंद्र दळवी, भरतशेठ गोगावले मंत्री आहेत, यांचंही नाव नव्हतं। त्यात रविशेठ पाटील बीजेपीचे खासदार, दुसरे खासदार आपले धैर्यशील दादा पाटील आहेत, यांचंही नाव नव्हतं। या सगळ्यांचा प्रश्न मी जेव्हा विचारले त्यानंतर या आमंत्रण पत्रिकेमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला, परंतु हा बदल फक्त पत्रिकेत झालाय। कार्यक्रमाचा प्रोटोकॉल काय, माझं तर महत्वाचं त्यांना निवेदन होतं की आजचा कार्यक्रम त्यांनी रद्द करायला पाहिजे होता आणि याची सविस्तर पत्रिका ही सर्व शासन दरबारी जायला पाहिजे होती आणि सर्व शासनाचे प्रतिनिधी घेऊन हा कार्यक्रम चालू व्हायला पाहिजे होता। ठीक आहे, एक डायलिसिस सारखं एक खरोखर आवश्यक असणारी अत्यावश्यक सेवा या शासनामार्फत होतोय, ही आनंदाची बाब आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, कारण या रोह्यातील जे दीनदुबळे आहेत, गरीब आहेत, या लोकांना चांगली सेवा मिळणार आहे। परंतु यामध्ये देखील राजकारण करण्याचं जे काम करतायत त्यांनी कुठेतरी इथूनच शिकायला पाहिजे, असं माझं त्यांना नम्र प्रतिपादन आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।